आपण मानधन देतोय आणि मग सर्टिफिकेट देणार आहे, त्याचाही फार चांगला फायदा हा आपल्याला सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीत मी आपल्याला सांगू इच्छितो की काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो। काल जे टेक्सटाईल पार्क मध्ये घडलं त्याच्यावर मला पण वेदना झाल्या। मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो। तर काकींचा तर प्रश्नच नाही, त्या माझ्या आईसारख्याच आहेत। आणि मी खोलात गेलो, मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे करीचं, हा जितेंद्रचं अभिनंदन करायचंय। त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं काय घडलं। अरे आपण ठीक आहे ना, घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना। त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे। मी एवढं काम केलं, मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला नाही। जोर का झटका लेकिन धीरे से लगा, लगा। पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं सुप्रियाताईंना लोकसभेला आणि विधानसभेला दादा। आता ते ठरवलंय ते तसं करा। आता तुम्ही जेवढ्या जास्त मताधिक्याने मला पाठवाल तेवढे जास्त निधी हा अजित पवार बारामती करता आणेल। आणि या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या, आमचे निरीक्षक पालवे यांनी सांगितल्या। या प्रचाराच्या